हाय, मी मिसेस फौजी प्रणाली. तर मी आज असं का बोलते मी पहिल्यांदाच असं बोलले व्लॉगमध्ये, की मी मिसेस फौजी प्रणाली. तर हा व्लॉग त्याच रिलेटेड आहे म्हणून मी असं बोलले. तर सकाळ-सकाळी आज सगळं फौजींचं साईडला सामान मी काढून ठेवलं होतं. जे प्रेस केलेल्या वर्दी होत्या त्यासुद्धा साईडला काढल्या होत्या. मग त्यांनी सगळी बॅग पॅक केली आणि इथून आम्हाला गावी जायचं होतं. कारण गावावरूनच ते तिथून जाणार होते. असं ठरलं होतं काहीसं, पण पुढे काही प्लॅन चेंज झाला आणि मला असं वाटलं मीच क्वार्टरला निघाली की काय, असं फिलिंग मला येत होतं. पाऊस पण चांगलाच पडत होता. म्हणजे सातारमध्ये तर खूप जास्त पाऊस होता. त्याच्यानंतर गाडी यांनी बाहेर काढली आणि मग आम्ही सामान वगैरे ठेवून घेतलं. आणि त्यानंतर सुरुवात झाली आमच्या प्रवासाला. प्रवासाला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल, की मी पण फौजींसोबत निघाले की काय? पण नाही. आत्ताच तरी मी नाही जाते सोबत, पण लवकरच जाईन. आणि लवकरच तुम्हाला माझे क्वार्टर्सचे सुद्धा व्हिडिओज पाहायला भेटतील. मी पहिल्यांदा क्वार्टर्सवरती होते ना, तिथे तेव्हा माझ्याकडे साधाच मोबाईल होता. त्याचं स्टोरेज फुल होत होतं. म्हणजे मी तेव्हा व्लॉगिंग करत होते, पण क्लॅरिटी खूप जास्त डल होती आणि स्टोरेज पण त्याला नव्हतं जास्त काही. त्याच्यामुळे मला तेव्हा व्हिडिओज करायला जास्त नव्हते जमत. पण मी आत्ता नक्कीच रेग्युलर राहणार आहे. जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत रोज शेअर करता येतील आणि आठवणी तरी राहतील ना. काही जरी फायदा नाही झाला मला YouTubeमधून, तरी मी एक ठरवले की ह्या ज्या आठवणी आहेत ना, त्या तरी आपल्यासोबत राहतील. त्यामुळे तरी मी रेग्युलर नक्कीच राहण्याचा प्रयत्न करणार आहे आता. तर आता आम्ही पोहोचलोय गावाला, पण आम्हाला लगेच दवाखान्यात जायचं होतं. यांची अपॉइंटमेंट आम्ही घेतली होती. जाण्याआधी एकदा दाखवून घ्यावं म्हटलं, ज्या रिझनसाठी ते गावाला आलेत, लगेच सुट्टी म्हणून. त्यानंतर मी संध्याकाळीच व्हिडिओ बनवायला घेतला. आणि थोडंसं मनातलं बोलायचं होतं. लोकं नेहमी म्हणतात, फौजीची काय मज्जा असते, एवढा पगार, फिरणं, कॅन्टीनची सुविधा. पण खरं सांगू का, फौजीचं आयुष्य जेवढं बाहेरून जितकं छान दिसतं ना, तितकंच आतून कठीण असतं. आणि त्याहून कठीण असतं त्याच्या बायकोचं आणि मुलाचं आयुष्य. जेव्हा सुट्टी संपते ना, तेव्हा फक्त एक फौजी ड्युटीवर जात नाही. एका बायकोचं हसू मागे राहतं, एका लहान मुलांचा बाबा दूर होतो आणि घरात पुन्हा एकदा शांतता पसरते. लोकांना त्याच्या गणवेशातला रुबाब दिसतो. पण प्रत्येक निरोपानंतर ना डोळ्यात येणारं पाणी नाही दिसत आणि ते कोणालाच नाही दिसत. लोकांना त्यांचा अभिमान दिसतो, पण प्रत्येक रात्री फोनची वाट पाहणं दिसत नाही. आम्ही तक्रार करत नाही, कारण देशासाठी त्यांचं कर्तव्य आम्हालाही तितकंच मान्य आहे. पण एवढंच वाटतं, फौजींची फक्त मजा बघू नका. त्यांच्या घरच्यांच्या मनात रोज चालणारी ही लढाई एकदा समजून घ्या. कारण सीमा फक्त सैनिकच सांभाळत नाहीत, तर त्याच्यामागे उभी असलेली त्याची अर्धांगिनी, त्याची पत्नी ही सीमा सांभाळत असते. फक्त फरक एवढाच आहे, ती घरातली सीमा सांभाळते आणि तो देशाची. तर एवढंच मला बोलायचं होतं, कारण लोकांना बोलताना खूप सोप्या वाटतात गोष्टी, पण तेवढ्या सोप्या नसतात. असो, त्यानंतर मी फौजींचं औक्षण करून घेतलं आणि तुम्हाला मी म्हणाले, की ते गावावरूनच जाणार होते, पण अचानक सडनली प्लॅन चेंज झाला. कारण असं की ना, त्यांचा मोबाईल सातारलाच राहिला होता. मग तो तर घेऊन त्यांना जाणं भागच होतं, कारण त्याच्यामध्ये सिम कार्ड होतं त्यांचं. त्यामुळे मग त्यांना मी म्हटलं, की "उद्या सकाळी मी बसने जाणारच आहे, तर मला पण सोडा." कारण मग अद्विकची शाळा बुडेल. परत मग बसने जाण्याऐवजी रात्रीचंच मग आत्ताच जाईन. आणि खरं सांगू का, मला असंच वाटत होतं अजून पण, की मी सुद्धा त्यांच्यासोबत निघाले आहे आणि खरंच भारी वाटत होतं मला. पण मला गाडी उतरून उतरल्यावरती समजलं, की नाही बाबा, आपण नाही जाणार आहोत सोबत. तर ठीक आहे. पण लवकरच सोबत जाईन आणि त्याची मी सुद्धा खूप जास्त वाट पाहते आणि लवकरच तिकडचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील सोबतचे. त्यानंतर त्यांनी पुन्हा गाडीत बॅग ठेवून घेतल्या. कसं असतं ना, एका फौजीचं आयुष्य एका बॅगेत सामावलेलं असतं. आलं की बॅग खोलेपर्यंत दम निघत नाही आणि जाताना बॅग भरताना नको नको वाटतं. तर असो, त्याच्यानंतर आम्ही गेलो डेअरीमध्ये. आता डेअरीत कशाला, तिथे आहे वजन काटा आणि यांना असं वाटत होतं की वजन जास्त झालं आहे, ओव्हरवेट झालं आहे. कारण प्लेनने जायचं म्हटल्यावरती वजनाची मर्यादा असते ना बॅगेत, त्यामुळे.
आणि खरंच वजन जास्त झालं होतं. 5 किलो जास्त वेट दाखवत होतं आणि मग आता काढावं तर लागणार त्यातून. काढायचं तर काय? कारण वर्दी तर न्याव्याच लागणार होत्या. मग राहता राहिला प्रश्न खायला काढायचा. तर माझं असं म्हणणं होतं, खायलातलं तुम्ही काही काढू नका, काहीतरी ॲडजस्ट करा ना तसंच. तरी त्यांनी चकली काढली, कारण चकली अशी पण माझ्याकडून गडबड झाली होती. तर म्हटलं ठीक आहे. मग म्हटलं काय आता बाकीचं राहू द्या. चकलीचं काय 5 किलो वजन असणार आहे का? आता बाकीचं करा काहीतरी ॲडजस्ट. तर मला म्हटले, की "काय आपल्या घरचं आहे का?" तर असो. त्याच्यानंतर मग त्यांनी बाळाला वगैरे विचारलं आणि गेले. आता अशीच सुट्टी संपली. आता असेच आम्हाला एवढं तरी वर्ष काढावं लागणार आहे. नेक्स्ट इयरच ते सुट्टी येतील. तर ठीक आहे. अद्विक त्यांच्यासमोर तर नाही रडत, पण ते गेल्यावरती अद्विक खूप रडला आणि तो दरवेळेस तसाच करतो. त्यांच्यासमोर नाही रडत, पण ते गेल्यावर घरी आले की त्याला खूप रडायला येतं. चला तर मग भेटते तुम्हाला पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना, तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंट करून सांगा मला तुम्हाला कोणता कंटेंट पाहायला आवडेल. थँक सो मच फॉर वॉचिंग. बाय.